हॅलो फ्रेंड्स, आय एम मुकुंदा माळी. ब्राईट फ्युचर क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वीच्या टेक्स्टबुकमधील लेसन नंबर 3.3 ट्रूथ या पोएमचे इंग्लिश वर्कशॉप अभ्यासणार आहोत. त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. Welcome back friends. Margin questions. Question number 1. Where do painful words leave their scars? वेदनादायक शब्द त्यांचे व्रण कुठे मागे ठेवतात? आन्सर: पेनफुल वर्ड्स leave their scars on mind and heart. Question number 2. What are words compared to in the first two stanzas? पहिल्या दोन स्टांजांमध्ये शब्दांची तुलना कशाशी केलेली आहे? आन्सर: वर्ड्स आर कंपेअर्ड टू घोस्ट अँड सोर्स इन द फर्स्ट टू स्टांजाज. इंग्लिश वर्कशॉप. क्वेश्चन नंबर 2. फाइंड फ्रॉम द पोएम 2 लाइन्स ईच दॅट कंटेन द फॉलोइंग फिगर्स ऑफ स्पीच. खालील फिगर ऑफ स्पीच असणाऱ्या ओळी आपल्याला कवितेतून लिहायच्या आहेत. ए. Alliteration. First line: sticks and stones may break my bones. Second line: bats and bricks may act through bones. B. Repetition: sticks and stones may break my bones. Stones and sticks break only skin. मित्रांनो, या आधीचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर आय बटनला क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकतात. क्वेश्चन नंबर 3. ए. पिक आउट फ्रॉम द पोएम द सिनोनिम्स ऑफ. मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला दिलेल्या शब्दांना सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द लिहायचे आहेत. 1. इंजुरी, ब्रूज. 2. डेलिकेट, टेंडर म्हणजे नाजूक. 3. ॲक, स्कर, वेदना किंवा व्रण. 4. इम्बॅरस, मोर्टिफाय, भावना दुखावणे. 5. क्युअर्ड, हिल्ड म्हणजे बरे होणे. या प्रकारे आपले हे समानार्थी शब्द आहेत. क्वेश्चन नंबर 3B. पिक आउट फ्रॉम द पोएम द अँटोनिम्स ऑफ. पुढील शब्दांचे आपल्याला या प्रश्नामध्ये विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत. फॉरगेट, रिमेंबर. 2. फ्लॅट, कर्व्ड. 3. मेक, ब्रेक. 4. राइज, फॉल. 5. आउटसाइड, इनसाइड. क्वेश्चन नंबर 4. आन्सर इन युअर ओन वर्ड्स विथ द हेल्प ऑफ द पोएम. राइट देम इन युअर नोटबुक. ए. व्हॉट ऑब्जेक्ट्स कॅन कॉज इंजुरी टू युअर बॉडी. आपल्या शरीराला जखमी करण्यास कोणते वस्तू कारण ठरू शकतात? आन्सर: द ऑब्जेक्ट्स दॅट कॅन कॉज इंजुरी टू आवर बॉडी आर स्टिक्स, स्टोन्स, बॅट्स अँड ब्रिक्स. बी. हाऊ डू हर्श अँड बिटर वर्ड्स हर्ट द पोएट. कठोर व कटू शब्द कवीला कशा प्रकारे दुखावतात? आन्सर: harsh and bitter words are like slant and curved sword. They deeply hurt the poet's sentiments. C. What can heal faster, body or the mind and heart? Emotions. Explain your choice. काय लवकर बरे होऊ शकते, शरीर की मन व हृदय भावना? आपल्या निवडीचे स्पष्टीकरण आपल्याला या प्रश्नामध्ये लिहायचे आहे. आन्सर: Body can heal from any scar faster than our mind and heart, because when our mind and heart get hurt, it disturbs us for a long time. It is quite difficult to come out of that trauma. D. Why are harsh words called ghost? कठोर शब्दांना भूते असे का म्हटले आहे? आन्सर: harsh words called ghost because they hurt our emotions, and the insult caused by words disturbs our mind for a long time.
E. What does the poet want you to keep in mind when you speak? आपण बोलतो तेव्हा आपण काय लक्षात घेतले पाहिजे असे कवीला वाटते? आन्सर. द पोएट सेज दॅट हर्श लँग्वेज हर्ट्स अवर माइंड अँड हार्ट which last for a long time. So the poet wants us to keep in mind to use very kind and gentle words when we speak. Question number 5. Find the rhyme scheme of the stanza number 2 and 3. One is done for you. Stanza 1 AB CB, stanza 2 AB CB, stanza 3 AB CB. Question number 6. Just as words can hurt and leave a scar on the mind and heart, words can also heal a person in distress. Write in your notebook an experience of your own which proves that kind words relieve distress. ज्याप्रमाणे शब्द दुखवू शकतात आणि मन व हृदयावर ओरखडा उमटवू शकतात, त्याप्रमाणे एखाद्या दुःखी माणसाला शब्द बरेही करू शकतात. प्रेमळ शब्दामुळे दुःख हलके होऊ शकते. हे दर्शविणारा तुमचा एखादा अनुभव या ठिकाणी लिहा. अशा प्रकारचा हा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. Question number 7. Complete the following. First, the title of the poem Truth. Next, the poet of the poem Berriwade. Next, theme of the poem. We should not say anything bad to anyone. We should use words carefully. Next, number of stanzas 3. Rhyme scheme AB CB, figure of speech, alliteration and repetition. The line I like cuts and bruises now have healed. It's words that I remember. Question number 8. Summarize the poem in short in your own words. सारांश लिहिण्यासाठी आपल्याला पुढील पॉइंट्स लक्षात घ्यायचे आहेत. Answer. Summary of the poem. The speaker of the poem Truth is Berriwade. The poet is addressing this poem to the readers. The poet says that sticks and stones may break our bones and skin, but the harsh words that we use trouble a lot. The poet compares words with slant and curved sword which pierce us deeply. The things like bats and bricks may hurt us physically, but the harsh words that we use hurt our emotions deeply. Our physical injury can be healed easily, but the scars due to hard words on our mind and heart are very delicate and remains forever. So we should use words carefully while speaking. आय होप फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग फ्रेंड्स.